गोष्ट उद्धव ठाकरेंचा 19 बंगलोची आणि गायब फाईलची। ठाकरे परिवाराचा 19 बंगलोची गायब फाईल सापडली। 80 पानाची 80 पेजेसची ही गायब फाईल मंत्रालयाने काल संध्याकाळी मला दिली। उद्धव ठाकरेंनी गायब केलेल्या 19 बंगल्याची फाईल मिळाली, पण गायब बंगलो अजूनपर्यंत सापडले नाही। या 19 बंगलोचा फाईलीची चौकशी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करावी अशी विनंती मी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांना केली आहे। मी स्वतः त्यांच्याशी बोललो आहे। मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांना ही पण विनंती केली आहे की उद्धव ठाकरेंनी गायब बंगलोचे फाईल फक्त गायब नव्हती केली, बंगलोही गायब केले होते आणि फोटोग्राफर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याची जे चौकशीचे आदेश दिले होते त्यात फक्त तिथले फोटो काढायचे सांगितले होते। फोटोग्राफर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी उद्धव ठाकरेचा गायब 19 बंगलोचा जागेचे फोटो काढून रिपोर्टिंग करा असे आदेश या फाईलीत दिले होते। या 19 बंगल्याचा घोटाळ्याची संपूर्ण चौकशी उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या मार्फत करावी किंवा कुठला तरी इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीची मदत घ्यावी अशी विनंती मी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांना केली आहे। गंमत बघा, 21 एप्रिलला मुख्यमंत्री कार्यालय आणि महसूल कार्यालय दोघांनी मला पत्र दिलं होतं। मुख्यमंत्री कार्यालयाने सांगितलं फाईल महसूल मंत्रालयाकडे आहे, महसूल मंत्रालयाने सांगितलं फाईल मुख्यमंत्री कार्यालयात आहे। त्यानंतर हे फाईलचा चौकशीचे आदेश देण्यात आले होते। काल मला महसूल मंत्रालयातून फोन आला की ती फाईल आमच्याकडे अधिकाऱ्यांचा कपाटात होती, ती फाईल आता त्याची प्रत आम्ही आपल्याला देत आहोत। खरंच ती फाईल महसूल मंत्रालयाचा त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कपाटात होती, टेबलात होती, किंवा माथेसुरीवरून ती फाईल परत तिथे ठेवण्यात आली, त्याची चौकशी व्हायला हवी। आणि फाईल मध्ये काय होतं हे 80 पेज जे आहे, कोणी वाचल्यानंतर लक्षात येते की ह्याची ही बनवा बनवी हे फक्त उद्धव ठाकरेच करू शकतात। या फाईलीला मी आता नवीन नाव देणार आहे, अशी ही बनवा बनवी। सात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सह्या आहेत त्या रिपोर्टवर। मी तर देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं या सगळ्या 7 अधिकाऱ्यांची चौकशी करण्याचे आदेश द्या। सिनियर IAS ऑफिसर आहेत, त्यावेळी जिल्हाधिकारी होते, रेव्हेन्यू सेक्रेटरी होते, कोकण विभागाचे महसूल कमिशनर होते, आयुक्त होते। तुम्ही महाराष्ट्राचा 12.5 लोकांची गद्दारी करणार का? उद्धव ठाकरेंनी आदेश दिले, ते तर मुख्यमंत्री आहेत। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतःचे बंगले गायब केले होते। उद्धव ठाकरे यांनी रश्मी उद्धव ठाकरेचे 19 बंगलो स्वतः गायब केले,
स्वतः गायब केलेल्या बंगलोची चौकशी करण्याचे आदेश स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आणि ती चौकशी कशी करावी हे पण उद्धव ठाकरेंनी लिहिलं. त्यांनी काय लिहिलं? उपरोक्त बातम्यातील आरोपांच्या अनुषंगाने या अधिकाऱ्यांनी तिथे जाऊन भेट द्यावी आणि स्थळाची सध्याची छायाचित्र काढून आम्हाला द्यावी. अशा प्रकारची चीटिंग आणि फ्रॉड हे फक्त उद्धव ठाकरे नावाचे मुख्यमंत्रीच करू शकतात. आणि त्यांनी काय लिहिलं? ते स्वतःचे उद्धव ठाकरेचे आदेश आहेत, त्यांची सही आहे. पहिलं त्यांनी काय लिहिलं की किरीट सोमय्यांनी काल पत्रकार परिषद परवा घेतली. आज त्याचे 12 जानेवारी रोजी त्यांनी जे प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यावर 19 बंगले संबंधी जे आरोप केले त्याची कात्रणं सोबत देत आहेत. त्या आरोपाची चौकशी करावी आता पहिल्या पेरदामध्ये. आणि शेवटी आदेश काय? फक्त तिथे जे आत्ता आहे जे बंगले गेलेले आहेत त्या जागेचे फोटो काढून रिपोर्ट द्या की बंगलो नाही आहे. मग यात तर लिहिलंय की सगळ्या आरोपाची चौकशी करा. आणि आरोप मध्ये काय काय लिहिलं आहे? आरोपात किरीट सोमय्यांनी सांगितलं होतं की माननीय उद्धव ठाकरे साहेब आपल्या बायकोनी 5,29,00,000 या 19 बंगल्यावर प्रॉपर्टी टॅक्स 12 नोव्हेंबर 2020 ला भरलाय अशी माहिती दिली होती. त्याच्या पावत्या दिल्या होत्या. त्या प्रेस कॉन्फरन्स आणि ज्या आलेल्या बातम्या आहेत त्यात काय काय दिलं आहे? त्यात दिलं आहे की रश्मी उद्धव ठाकरेंनी अन्वय नाईक कडून 19 बंगलो घेतले. रश्मी उद्धव ठाकरेंनी जानेवारी 2019 मध्ये माझ्या नावाने बंगलो करा हे म्हटलं आहे. यात म्हटलं आहे की निवडणूक आयोगाकडे किरीट सोमय्यांनी तक्रार केली. यात म्हटलं आहे की उद्धव ठाकरे यांनी मे 2020 मध्ये जे स्वतःचं विधान परिषदेचं नामांकन पत्र भरलं त्यात जमीन दाखवली पण 5,38,00,000 बंगलो नाही दाखवले. तर उद्धव ठाकरे साहेब त्याची चौकशी का नाही केली? आणि म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांनी जे उद्धव ठाकरेंनी चौकशीचा आदेश देताना जी 5 कात्रणं जोडली होती त्या 5 कात्रणच्या आधारावर त्या घोटाळ्याची संपूर्ण चौकशी करण्याचे आदेश द्यावे अशी विनंती मी एकनाथ शिंदेजी यांना केली आहे. हिंदी में थोड़ा उद्धव ठाकरे उन्होंने गायब किए रश्मि ठाकरे के 19 बंगलों मिले नहीं, लेकिन मंत्रालय में से गायब हुई ये 19 बंगलों की फाइल अभी मेरे हाथ में आ गई है. ये जो 19 बंगलों की फाइल की जांच करने के उद्धव ठाकरे ने 15 जनवरी 2021 को आदेश दिए थे. उस जांच में उन्होंने बनवा बनवी यानी चीटिंग किया था. प्रेस कटिंग और जो आरोप लगाए गए थे कि उद्धव ठाकरे ने मई 2020 में इलेक्शन एफिडेविट में ये बंगलो नहीं दिखाए. उस बंगलो रश्मि उद्धव ठाकरे ने अपने प्रॉपर्टी में दिखाए थे. 5,29,00,000 के ये बंगलो, उस पर रश्मि उद्धव ठाकरे हर वक्त प्रॉपर्टी टैक्स भरती थी. और इस संदर्भ में किरीट सोमय्या ने चुनाव आयोग को कंप्लेंट की थी. यह सब उस दिन अखबार में आया था. यह आरोपों की जांच नहीं की, सिर्फ वो बंगलों की जगह पर जाओ और अभी बंगलो नहीं हो उसके फोटो निकाल के मुझे दो. किसने जांच करनी चाहिए, कैसी करनी चाहिए, कब करनी चाहिए, ये सब उद्धव ठाकरे ने पहले ही कह दिया था. तो ये जांच के नाम पर चीटिंग था
मैंने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी को पत्र लिखा है, प्रार्थना की है, बात की है कि ये जो फाइल गायब की गई वो फाइल अब महसूल मंत्रालय के वरिष्ठ अधिकारी के टेबल कबाट में से मिली। ये मुझे कहा गया है, ये वास्तव में फाइल वो कपाट में से वो महसूल अधिकारी के पास से मिली या फिर फाइल मातोश्री में थी और कल लाकर वहां पर रखा गया। ये पूरे गायब फाइल के संबंध में जांच होनी चाहिए और रश्मि उद्धव ठाकरे ने उनके जो 19 बंगलों उद्धव ठाकरे ने गायब किए उसकी भी जांच होनी चाहिए। 1 मिनट तुम जरा 2 मिनट बोलते, मैं भूल गया था प्रश्न विचारा, 1-2 वाक्य बोलो ऐसा मैं भूल गया था। नील सोमय्या आता भाजपचे महाराष्ट्राचे प्रवक्ते झाले आहेत। हा, तत्कालीन मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांनी कोर्ले गावात 19 बंगल्याची केलेली हेराफेरी ही स्पष्टपणे आज आपल्या समोर आलेली आहे। किरीटजी ना ही फाईल अनेक दिवसाच्या परिश्रमानंतर अनेक दिवसांच्या फॉलोअप नंतर मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दडून ठेवलेली फाईल की मातोश्रीला नेलेली फाईल ही आपल्या हातात काल लागलेली आहे। आज किरीटजी ह्या फाईली संबंधित आणि ते 19 बंगले कुठे गेले ह्याच्यावरती आज किरीटजी पत्रकार परिषद घेत आहेत। प्रश्न विचार, आता आपण प्रश्न असतील कोणाचे तर आपण प्रश्न विचारू शकता, हिंदी मराठी दोघांमध्ये। एकंदरीत ही फाईल कित्येक महिने गायब होती, तुम्ही असं म्हटलंय की काही अधिकाऱ्यांचा सुद्धा याच्यामध्ये हात असू शकतो। एकीकडे मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी त्यांनी जे आदेश दिले होते की तपशीलवार त्याच्यात तपास करण्यात, नेमका काय त्या फाईलीमध्ये तपास झालाय की एक वेळ मारून यायचं कारण यामध्ये सगळं होतं? पहिली गोष्ट अशी की 15 जानेवारी 2021 रोजी जो आदेश दिला त्या आदेशचा पहिल्या पॅरेग्राफमध्ये काय कोणत्या पार्श्वभूमीवर हे चौकशी करायची, कशाबद्दल करायची ते सगळे कागदपत्र जोडले। पण पहिल्या पॅरेग्राफमध्ये आदेश दिल्यानंतर दुसरा पॅरेग्राफमध्ये उद्धव ठाकरेंनी लिहिलं की या अधिकाऱ्यांनी ही चौकशी करावी। चौकशी कशी करावी तर त्या 19 बंगल्याच्या जागेवर जावं आणि आता सध्या तिथे बंगलो नाही आहे त्याचे फोटो काढून मला द्यावे। वास्तविकरित्या ते बंगलो होते की नाही, त्याचा प्रॉपर्टी टॅक्स भरला जातोय की नाही, भरला जातोय तर बंगले नसताना कसे भरला गेला टॅक्स, आणि बंगले होते रश्मी ठाकरेंनी लिहिलं होतं की हे माझे बंगले आहेत, मी डिलिव्हरी घेतलेली आहे अन्वय नाईक कडून, मी ताबा घेतलेला आहे, मी प्रॉपर्टी टॅक्स भरते, माझ्या खात्यातून बँकेचं कर भरते आणि माझ्या नावावर बंगलो करा, हे तिच्या नावावर झालं, वहिनीच्या नावावर। हे सगळं त्या रिपोर्ट मधून गायब करण्यात आलं। जे मी तक्रार केली होती त्यात सगळे डॉक्युमेंट होते। ग्रामपंचायतनी, जिल्हा कार्यकारी अधिकाऱ्यांनी हे सगळे डॉक्युमेंट त्या चौकशी अधिकाऱ्यांकडे मी दिलेले होते। तो उद्धव ठाकरेंनी ते सगळे पेपर काढून टाकले आणि फक्त आता तिथे बंगलो नाही तेवढे फोटो काढून दिले। बंगलो नव्हते तर तुमच्या पत्नीने खोटं बोलली होती, ती रश्मी उद्धव ठाकरे खोटं बोलला होता की मी बंगलो अन्वय नाईक कडून विकत घेतले, मी त्या बंगलोचे पैसे दिले आहेत। 8 वर्ष रश्मी ठाकरेंनी टॅक्स भरलाय, प्रॉपर्टी टॅक्स 8 वर्षाचा। मग उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री म्हणून रश्मी ठाकरेवर FIR करायला हवी होती की माझी बायको खोटं बोलते, तिने चिटिंग केली, खोटी प्रॉपर्टी उभी केली आणि जर ती प्रॉपर्टी होती ती गायब झाली तर ती चोरीला गेली की ते बंगलो पाडण्यात आले, हे का त्या रिपोर्ट मध्ये आलं नाही। म्हणून उद्धव ठाकरेंनी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतःचा घोटाळ्याची, त्यांनी केलेल्या घोटाळ्याची, गोड बंगालची स्वतः चौकशी करण्याचे आदेश, चौकशी कसे करत हेही म्हटलं आणि फक्त आता मी बंगलो पाडून टाकले आहेत, तिथे बंगलो नाही त्याचे फोटो काढून द्या,
ज्या 7 अधिकाऱ्यांनी या रिपोर्टवर सह्या केल्यात ते 7 अधिकारी पण दोषी आहे. कारण की त्या सगळ्या 7 अधिकाऱ्यांना माहित होतं की रश्मी ठाकरे 8 वर्षाचा प्रॉपर्टी टॅक्स भरतायत. त्यांनी महाराष्ट्र सरकारला पत्र दिलं होतं की माझे बंगलो आहेत, त्यांनी स्वतःच्या नावावर बंगलो करायला सांगितलं होतं. आणि उद्धव ठाकरेंनी 2020चा विधान परिषदेच्या निवडणुकीत एफिडेव्हिट मध्ये बंगलो दाखवले नाही. निवडणूक रद्द झाली असते म्हणून हे चीटिंग आणि फ्रॉड मुख्यमंत्रींनी स्वतःच्या पदाची बेईमानी केली. संबंधित 7 अधिकारी आहेत, त्यांची तक्रार तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे किंवा उपमुख्यमंत्री हो, हा रिपोर्टच मी दिलेला आहे. म्हणून तर ही फाईल गायब झाली होती. कारण की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोबत त्या 7 अधिकाऱ्यांची पण चौकशी होण्याची भीती होती म्हणून ही फाईल गायब करण्यात आली होती. काय वाटतं ही फाईल आहे ती मातोश्रीवरती होती का एवढे दिवस? कारण तुम्ही वारंवार त्या संदर्भात चौकशी करत होते परंतु ती फाईल तुम्हाला मिळत होती. अनेक माहितीचे अधिकार देखील तुम्ही टाकले परंतु ही फाईल पुढे आली नाही आणि आता फाईल पुढे आली. म्हणूनच ते सगळे मी ते माहिती अधिकार आणि सगळे पुरावे दिले. त्या फाईलीतले काही पेपर मला अन्य मार्गाने मिळाले होते आधी, ते दिले. म्हणून एकनाथ शिंदेजी मुख्यमंत्री यांनी स्वतः मुख्यमंत्री कार्यालयाचे मुख्य सचिव गगरानी, भूषण गगरानी यांना आदेश दिले होते आणि भूषण गगरानी यांचा पाठपुराव्यानंतर आता ही फाईल महसूल विभागाने शोधून काढली आणि महसूल विभाग म्हणतायत साहेब ही फाईल आमचा नेहमीचा कार्यालयात नव्हती. हे आता आम्हाला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. अरे ही फाईल आता मिळाली आहे. सर, हिंदी में बता दीजिए कि एक बड़ा गंभीर आरोप लगाया जा रहा है पूर्व मुख्यमंत्री पर कि एक फाइल गायब करते ही आप मातोश्री का नाम भी ले रहे हैं. किस बेसिस पे आप ये आरोप लगा रहे हैं सर? वास्तव में आरोप नहीं लगाया, मैं जानकारी दे रहा हूँ. और सिर्फ फाइल के बारे में ने उद्धव ठाकरे मुख्यमंत्री ने अपने पद से बेईमानी की थी. 19 बंगलों गायब घोटाले की शिकायत मैंने की थी. वो फाइल मुझे नहीं मिली. 21 अप्रैल 2023 को महसूल विभाग और मुख्यमंत्री कार्यालय दोनों ने लिख के दिया फाइल नहीं है. मैंने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे से शिकायत की. उन्होंने मुख्यमंत्री कार्यालय के मुख्य सचिव भूषण गगरानी को इसकी जांच के आदेश देने के बाद अब कल महसूल मंत्रालय ने कहा यह फाइल मिली है. और फाइल अभी 80 पेज की मेरे हाथ में आने के बाद में उसमें जो डॉक्यूमेंट मिले, डॉक्यूमेंट में ये लिखा है कि रश्मि ठाकरे के बंगलो थे, रश्मि ठाकरे इसके टैक्सेस भरती थी. रश्मि ठाकरे ने स्वयं कहा था कि अप्रैल 2014 में मैंने अन्वय नाइक के पास से 9.5 एकड़ जमीन और उसके साथ उसके 19 बंगलों खरीदे. और उद्धव ठाकरे जी ने 15 जनवरी 2021 को आदेश दिया कि वहां बंगले कुछ नहीं है, खाली जमीन है, उसके फोटो निकाल के आकर रिपोर्ट दे दो. 7 अधिकारी को भी आप कटघरे में खड़ा कर रहे हैं. मुख्यमंत्री जी को मैंने प्रार्थना की है. अब यह मुख्यमंत्री जी का अधिकार है. जांच फाइल कैसे गायब हुई, कैसे मिली, फाइल कहाँ थी, बांद्रा थी या फिर किसी अधिकारी के घर पे थी, कहाँ थी, और वो फाइल गायब क्यों कर दी गई? क्योंकि उस फाइल में 7 अधिकारी ने अपने हस्ताक्षर थे. उस समय के जिलाधिकारी थे, उनको मैंने कहा था आप गलत काम कर रही हो, फिर भी उन्होंने सिग्नेचर करके रिपोर्ट दिया, क्लीन मिस्टर क्लीन सर्टिफाइड किया. तो ये 7 अधिकारी की भी जांच होनी चाहिए, ऐसे मांग मैंने एकनाथ शिंदे जी से की है. या संदर्भात संजय राऊतांनी देखील आरोप केलेले होते की जर असं काही भेटलं तर कॉलर पकडून समज होऊन जाणार. त्यावरती काय सांगाल? कारण तुम्ही जेव्हा आरोप केला त्यानंतर अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया यापुढे आलेल्या. मला भीती वाटते म्हणून बघा मी आज बिन कॉलरचं शर्ट घालून आलो. बघितलं? कारण की मी पोलिसांनाही पत्र पाठवलं, बाबा हे माझे कॉलर पकडून नेणार आहे पुण्याला दौंडला, असं मी आज पोलीस कमिशनरला पत्र पाठवलं आहे. आणि काही दिवस गरज पडली तर बिन कॉलरचं शर्ट घालणार.
संजय राऊतनी त्यांचे पार्टनर, त्यांचे सहकारी, त्यांचे फायनान्सर सुजित राऊत केव्हा जेलमध्ये जाणार त्याचं टेन्शन आहे संजय राऊतला. संजय राऊत, सुजित राऊतनी जे कोविड सेंटर घोटाळ्यामध्ये संजय राऊत साहेब आपल्याकडे, तर संजय राऊत साहेब ते सुजित पाटकर आणि त्यांचा जोडीदार तो बाळा कदम जो आपल्याकडे येत जात होते ते 2 महिने जेलमध्ये आहेत, त्याची तुम्हाला टेन्शन आहे. तो सुजित पाटकरचा पार्टनर KEM हॉस्पिटलच्या समोर राजीव साळुंके चहावाला तो 2 महिने जेलमध्ये आहे. तुम्हाला संजय राऊतचं टेन्शन हे आलं आहे की 2 दिवसापूर्वी जे आणखीन एक 2,55,00,000चं बिल, बोगस बिल सुजित पाटकरनी ते कुर्ला काजूपाडा येथील आयडियल क्लासेसच्या पत्त्यावर उग्रसेन सिंग यांनी MS कन्सल्टन्सी एक बोगस खातं बँकेत उघडलं. तिथे लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस सुजित पाटकरनी दिलेला 2,55,00,000चा चेक टाकला. ते तुमचा ग्रुपनी परत घेतला. 2,55,00,000 आपण गायब केले आपले पार्टनर सुजित पाटकरनी. आता त्याची चौकशी होणार. त्याची संजय राऊतला भीती वाटते की तो 32.5 कोटी रुपये कोविड सेंटरसाठी महापालिकाने दिल्याने त्यातनं 26.5 कोटी रुपये सुजित पाटकर आणि त्यांच्या पार्टनरने काढून घेतले, वाटून घेतले. तो वाटलेला पैसा कुठे कुठे गेला आहे याची ईडी, इन्कम टॅक्स आणि मुंबई पोलीस चौकशी करते. तो पैसा बांद्रा, भांडूप कुठे कुठे गेला त्याची भीती आपल्याला वाटते. म्हणून किरीट तुम्ही आता कॉलर पकडण्याची बात करतायत. सर हिंदी में बता दीजिए, डू यू फील थ्रेटेंड जिस तरीके से उद्धव गुट की तरफ से आपको आपसे जब भी आपके रिएक्शन आते हैं तो प्रतिक्रिया भी आती है, उसके बाद डू यू फील थ्रेटेंड? सॉरी, डू यू फील थ्रेटेंड कि उद्धव ठाकरे? सॉरी, ऐसा है कि इसके पहले 3 बार मुझे मेरी हत्या करने का प्रयत्न उद्धव ठाकरे के सेना के लोगों ने किया था. गत सप्ताह में कोरलई में 19 बंगलों की जांच के लिए गया तो पुलिस ने मुझे वो ग्राम पंचायत कार्यालय के पहले रोक दिया. पुलिस के पास ये जानकारी थी कि वहां पर ठाकरे सेना के लोग ग्राम पंचायत कार्यालय के आसपास कुछ घरों में जाके छुप कर बैठे हैं, आपके ऊपर हमला हो सकता है. और इसलिए पुलिस ने मुझे वहां से 1 फरलांग पहले रोक दिया. अब ये कॉलर पकड़ने की बात करते हैं क्योंकि संजय राउत के पार्टनर सुजित पाटकर, उसके 2 पार्टनर जेल में गए. सुजित पाटकर को भी गिरफ्तार हो सकता है इसी भीति संजय राउत को लगने लगी है. क्योंकि कोविड सेंटर घोटाले में 32.5 करोड़ महापालिका ने पेमेंट किया, 26.5 करोड़ इन लोगों ने बांट लिए. ये पैसा कहीं बांद्रा तो नहीं गया है या भांडुप तो नहीं पहुंचा है. इसकी जांच अब जांच एजेंसी कर रही है. इसलिए अभी मेरी कॉलर पकड़ने की बात कर रहे हैं. मैंने मुंबई पुलिस कमिश्नर को इसकी जानकारी दी है कि भाई मैं अभी कुछ दिन बगैर कॉलर का शर्ट पहनूंगा. ओके. सर संजय राऊतांनी आरोप केलेला आहे. पाहिजे तर केंद्रीय कोकणातले मंत्री आहेत त्यांच्यावर 100 कंपन्यांचा आरोप केलेला होता. त्या केस पुढे काय झालं त्यांच्याकडे देखील माहिती आहे, ती माहिती पुढे आणतील असं संजय राऊत बोलले. आता संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी 2022 मध्ये असे रोज 24 आरोप माझा स्वतःवर केले होते. त्या 24 पैकी 1 पण आरोपाचे 1 पण कागद त्यांनी उद्धव ठाकरे सरकारकडे होते का? हायकोर्टने तर त्यांनी अर्धा डझन वेळा झापलं होतं. म्हणून अशा प्रकारचे आरोप वल्गना करून काही होत नाही. जर तुमच्याकडे घोटाळ्याचे डॉक्युमेंट होते तर नील तोमयाला जेलमध्ये का नाही पाठवलं? अनेक आरोप केले होते. म्हणून हे फक्त ब्रेकिंग न्यूज मिळवण्यासाठी किंवा डायव्हर्ट करण्यासाठी उद्धव ठाकरे यांचा 19 बंगल्याची फाईल सापडली आहे. संजय राऊतचे पार्टनर केव्हाही जेलमध्ये जाऊ शकतात. कोट्यावधी रुपये कोविड सेंटरचे ढापलेले
त्याची कॅश ट्रेल भांडूप किंवा बांद्रापर्यंत पोहोचू शकते का, त्यामुळे डायव्हर्जनचा विषय आहे. थँक्यू.